आज देवीचं दर्शन झालं आणि दिवसाच्या शेवटी एक अशी बातमी मिळाली ज्यामुळे आईच्या चेहऱ्यावरती हसू आलं. हे पण इथे साती आसरांचं स्थान आहे आणि कारवादेवी माता कशी सुंदर आहे. जसे हे बघा, तुम्हाला दाखवायला मी थोडासा आतमध्ये आलो. पूर्ण जंगल आहे बघा, पूर्ण. पिंटुकली पिंटुकली पाणीपुरी जायची उठली आता पाणीपुरी खावा. चांगली बात आहे ना. मला आपल्याला मला आनंद म्हणजे झाला. त्यांनी स्वीकारलाय की युट्यूब वरती महेश काहीतरी घेऊन आलाय आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याही अजून सपोर्ट करावा, अजून चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. या जेवायला सगळ्यांनी मस्त कोंबडा बनवले. पावसाळ्यात गेलतो आम्ही वरती, तर असा नुसता फुपाटा सुटलेला. हा 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 हुब्बा दे हुब्बा ना ना. एवढं वजन का वाढलं लोकांना सांगायचं. नमस्कार सगळ्यांना, तुम्ही बघत आहात महेश ब्लॉग्स. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे मी चाललोय आज मस्त देवीच्या दर्शनाला. माझ्या पहिलाच ब्लॉग आहे हा देवीच्या दर्शनाचा आणि मी कुठे चाललोय सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. देवीच्या दर्शनाला चाललोय. माझ्यासोबत रुपेशची फॅमिली आहे, रुपेश भाई आहे. आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला सोबत सगळे. तुम्हाला ते ठिकाण बघायचं आहे ना, माझ्यासोबत कंटिन्यू राहा. मी तुम्हाला ते ठिकाण दाखवतो आणि खूप सुंदर ठिकाण आहे. आजूबाजूला चारी बाजूनी जंगल आहे, जंगलच्या मध्ये ते मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. आम्ही जात असतो तिकडे. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे दर्शनाचा. तर माझ्यासोबत कंटिन्यू आज खूप चांगला तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे. तर चला निघतो आता मी. आईला सांगून निघतो. आई काय करते? काय नाही, बसले जरा टीव्ही बघता, गाणी बघता. अरे एकदम मस्त दिसते तू, भारी दिसते एकदम. काली काली साडी. हा तर ठेवून तरी काय करू त्या पूजा हा? त्याच्या साड्या साडी काली साडी मानतो मी काय सांगतो, मी जाऊन येतो जरा दर्शनाला जाऊन येतो. जा व्यवस्थित ये. पाणी पावसाची जरा गाडी व्यवस्थित चालव. आज सगळ्यांना दर्शनाला घेऊन जातो पब्लिकला. हा काही खायचं नाही काय? बनाना खाल्ला मी. चल नाश्ता बघू आता बाहेरच. चला तुम्हाला घेऊन जातो मी दर्शनाला, देवीच्या दर्शनाला. हा सोबत एकत्र दर्शन घेऊया. खूप सुंदर ठिकाण आहे. असंच या सुंदर वातावरणासारखंच दर्शन पण सुंदर भेटणार आहे. तर चला सोबत दर्शन घेऊया. आता आम्ही निघालो दर्शनाला, रुपेश भाई सोबत आणि आमची मंडळी, वहिनी, आई आणि पिंटुकली. झोपली का? उठली. ऐकर. आता आम्ही निघालो कल्याणवरून, रुपेशच्या घरातून. चाललो मस्त दर्शन. जंगल मध्ये भारी मंदिर आहे. काय रुपेश गाडी चालवतो हातानी नाही, पोटाने स्टेरिंग चालवतो. पुरा हे बघ, एवढूसा गॅप फक्त. आता काय वहिनी, कधी वजन कमी होईल? हा मस्त. तू पण गजरा विजरा लावून एकदम टाकाटाक. दर्शनाला जायचंय ना? कुठे जायचंय? दर्शनाला चाललं. आता कल्याण मधून निघालो. सांगतो आता कसं कसं जायचं. यो आजारी झाला, आता मी आजारी झालो. यो बरा झाला. मी पॅंगललो. ट्रान्सफर झाला आमचा. इथून हवा इथं ट्रान्सफर आली. आता यो आला कल्याणचा मेट्रो मॉल. इथून सरळ जायचा, मग दुर्गाडी किल्ल्याची इथे, तिथून भिवंडी बायपासला जायचा. भारी मंदिर आहे. वहिनी काय आज आपण तिकडे गेल्यावर सांगू ना. तिकडे गेल्यावर सांगायचा. माहोल बघा. माहोल बघा नंतर. माहोल बघा, ठिकाण बघा, देवीचं दर्शन, देवीचं मंदिर किती भारी आहे. सुंदर आहे एकदम. मेट्रोची कामं चालू आहेत बघ किती जोरान. आता आलो आम्ही. आमचा ब्रिटिश कालीन ब्रिज होता, त्याला तोडून यो नवीन पत्रीकून
आई तिसाई देवी उड्डाण पूल बनवलेला आहे. दुर्गाडी किल्ला गेला माग, हा सर्कल आहे. तो लेफ्ट मारायचा, ब्रिज पकडायचा आणि ब्रिज पकडून पुढे जायचा. जायचा भिवंडी बायपास भिवंडी बायपास पडग्याला. क्रेटा गाडी, ही गाडी आहे स्कॉर्पिओ, किरण भाईच्या मेहुनसची गाडी आहे. आणि एवढी जण नाही जाऊ शकत ना, एक डंपर लागेल. मिनी डंपर आणले आम्ही. मग एवढी जण कशी मावतील त्याच्यासाठी. बघा पावसाने पण मस्त हजेरी लावली आहे. चांगला आता आलोय कोणगावच्या रस्त्याला. इथून जायला ही ट्रॅफिक तर ॲज युजल नेहमीचीच असतं कोणगावची. बघा असते बघा, हे नाचून दाखव. आता आलो आम्ही भिवंडी बायपास. लेफ्ट मारला का ठाणा, राईट मारला का नाशिक हायवे रोड. आपल्याला जायचं नाशिक हायवे रोडला, राईट मारून. एवढं वजन का वाढलं लोकांना सांगायचं हे काय धाबे आपले अड्डे इथंच आहेत ना. हे बघा, हे धाबे दिसतात ना, हे शामियाना धाबा, धाबा शामियाना धाबा, एवढे लाईनी धाबे दिसतात ना, हे सगळे ट्रायल सगळं खाऊन झालेलं आहे. हो आणि त्याचा रिझल्ट आहे ना, त्याचा रिझल्ट बघा. हो बघा, हो मी पण घालतो पण तसा ती आता नवस जाऊन बोलतो थांब जरा. वहिनी नवस बोलत का? बोलू का? सिरियस देवी जेव्हा त्याला दर्शन देईल ना, वजन कमी कर. शकलं आहे बघा, हे शकलं धाबर करिश्मा काय काही धाबा आमचा. नवाब तर तशी सासरवाडीच असते. उठला सुटला नवाबला जेवायला गेलो. हाला पडग्याचा टोल नाका, पडग्याच्या टोल नाक्यावरून सरळ जाऊन सीएनजीचा बोर्ड लागले. सीएनजीच्या बोर्डच्या इथून बोरिवली गावचं बोर्ड आहे, मिठाईवाल्याचं दुकान आहे. इथून लेफ्ट मारून सरळ आतमध्ये जायचं. आता सुरुवात होते आपल्या डेस्टिनेशनवरती जायला. आलो मी त्या ठिकाणी, आणि ते ठिकाण पहिले बघा, आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण. बघा इथून आलो, हे पूर्ण जंगल. तो वरती मेन मंदिर वरती आहे, तर तिथे अजून काही सोयी सुविधा नाही आहे. आणि पूर्ण साईडून चारही साईडून जंगल आणि हे मंदिर. तर तुम्हाला मंदिरात घेऊन जातो. हे बघा, ही देवी आहे कारवा देवी प्रसन्न. जशी एकविरा माता आहे ना, एकविरा माता, तशी ही देवी आहे. त्यांच्याच बहिणी बोलतात. कारवा देवी मोठी बहीण आहे. तुम्ही दर्शन घ्या देवी माताचं. तरी जसे हे देवी माता इथे बसलेली आहे, तिला हे जे दिसतात ना भगत, या भक्तांनी वरती जाऊ शकत नाही म्हणून इथे मूर्तीची स्थापना केलेली आहे देवीची आज्ञा घेऊन. आणि इथे जे बघताय तुम्ही, हे सगळं तुम्ही बघताय इथे, हे सगळं हा इथे कुंड आहे. कुंड, पाणी येत असतो इकडे बघा, कंटिन्युअस पाणी येत असतो इथे. असे आहे ना मंदिराचे इथे 7 कुंड होते. त्या भक्ताने ना ते कुंड बुजवून एका ठिकाणी आणून ठेवले. आणि एका ठिकाणी आणल्यानंतर ऑन दी स्पॉट त्या भक्ताची म्हणजे बोलतात ना,
भक्ताचा मृत्यू पावला ऑन दी स्पॉट आणि हे इथं असं त्यांचं सगळं मांडलेलं आहे. हे पण इथे साती आसरांचं स्थान आहे आणि कारवादेवी माता कशी सुंदर आहे. जसे एकविरा माता आहे ना, एकविरा माता तशीच आपली कारवादेवी माता आहे. हे त्यांच्याच बहिणी आहेत. वरती डोंगर आहे, खूप डोंगर मोठा आहे वरती आणि तिथपर्यंत जायला काही सुविधा नाही. आणि पावसाळ्यात जाऊ शकतो. 5 पायऱ्या बनवल्या पण त्याच्या पुढे काही सुविधा नाही जाण्यासाठी. असं हे सगळं मंदिर आहे पूर्ण. हे बघा देवीचा पूर्ण असं मंदिर आहे. खूप भारी देवी इथे आल्यावरती ना पॉझिटिव्हिटी खूप जास्त येते. आणि चारी बाजूनी आहे ना देवीचं पूर्ण जंगलाने वेढलेलं आहे. पूर्ण जिथे तिथे नजर टाकणार पूर्ण जंगल आहे. इथे पण बघा पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. आणि मेन डोंगर जो आहे तिथे दिसतो तो मेन देवीचं ठिकाण तिथे आहे. तिकडे मंदिर असं म्हणजे दगडासारखं मूर्ती आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते इथे. कोणालाच माहीत नाही, म्हणजे ज्यांना माहिती आहे ते लोक येतात आणि ज्यांना नाही माहिती हे तर आता माहिती पडावंच लागेल. माझा ब्लॉग बघितल्यावरती खूप लोकांना माहिती पडेल की इथे पण असं एक मंदिर आहे. जसे एकविरा माता आपली आहे तशी जी कारवादेवी माता आहे. खूप लोक येतात आमच्या इकडचे मंडळी. तुम्हाला मंदिराचा परिसर, मंदिर, देवी माता यांचं दर्शन तर घेतलंच. आपण मंदिराबद्दल अजून जाणून घेऊयात. हे बघा तुम्हाला दाखवायला मी थोडासा आतमध्ये आलो. पूर्ण जंगल आहे बघा, पूर्ण काहीच नाही इथे. जंगल 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 जंगल. जंगलाच्या मध्ये ते मंदिर आहे. एवढं सुंदर ठिकाण आहे ना, अजून खूप लोकांना माहिती नाही आहे. आता हे व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन तर घेतलं. आता हे तर मी सांगतोच कसं यायचं इथे. ज्यांना माहिती असतात ते येतात दर्शनाला आणि आपली खाण्याची सोय करून घेऊन येतात. बनवण्याचं हे बघा तिथे पब्लिक बसलेली आहे, ते त्यांचं बनवत आहेत. आणि आमची फॅमिली इथे वहिनीचा आई बसलेत, ते आता सुरुवात करते. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. दर्शन झालं आहे आमचं. हे बघा डोंगर बघा एवढं सुंदर आहे बघा. आणि खूप खूप जुनं, म्हणजे इथे लोकांना माहितीच नाही. इथे सगळे आदिवासी लोक राहतात. हे बघा हा मंदिर आहे. इथे एक एवढाच मंदिर आहे. हे तर नंतर बनवलं आहे पूर्ण. आणि तो मेन डोंगर आहे तिथे देवीचं ठिकाण आहे. तर ह्याच्यातून दिसणार तर नाही. ते बघा ते ऑरेंज दिसतंय. मी खूप झूम करून दाखवतोय. मेन ते मंदिर आहे, तिथे देवीचं स्थान आहे. आणि तिथपर्यंत आपल्यासारखा व्यक्ती नाही पोहोचू शकत. आणि चारी बाजूनी डोंगर रांगा आहेत पूर्ण. खूप मोठं जंगल आहे आणि इथे फक्त आदिवासी लोक राहतात. एक देवी माता आहे. ते एक देवी, आत्मधिक देवी आहे. दर्शन घ्या सगळ्यांनी. आम्ही ते घेतला दर्शन देवीचा. मला आलता ताप, मी झोपलो डोलो गावात. आणि मस्त रांधाचा प्रोग्राम चालू आहे. वहिनीने सगळं प्रोग्राम केले. काय बोलता वहिनी? मी काय प्रोग्राम नाही केला आज. मग कोणी केला? मम्मीने केला आणि मोनिकाने केला. मोनिका वहिनी आणि आई. हा कसं वाटतं तुला इथं? मस्त वाटतं. अरे जंगलात तिथं कुठेतरी बनवतात. ती माणसं कशी बसले बघा. ती माणसं कशी एकदम पद्धतशीर प्रोग्राम करून बसले. पण आम्ही फॅमिली आलो म्हणून आम्ही इथंच बाहेर जागा आहे. पाऊस येतो. ये चिंटुकली पिंटुकली बाई, चिंटुकली पिंटुकली, चिंटुकली पिंटुकली. बोल बोल. यशवी पण यशवी तू कुठं आली? दर्शनाला आली. मोठू पप्पा कुठे? मोठू पप्पा यो. आम्ही आता कोंबडा बनवायला घेतले. दाखवा बघ मस्त चमचमीत वहिनीने बनवले कोंबडा. मम्मीने बनवलाय. नाही वहिनीने बनवले. या वहिनीने आई बसली. 2 सुनाची असताना कशाला ते आईचं काम. हा
रुपेश कस इकडे हा वातावरण बघ कसं एक नंबर आहे, जंगल मध्ये ना एकदम नंबरचं वातावरण. ओपन ठेवू का? आम्ही आलतो नवस बोलायला हो कमी करायला याला कमी करण्यासाठी आम्ही नवस बघू आता भावाचं नवस घेतलेलं काय होतं बघू. हे नवस घेतलं तरी तुला करायला लागेल. देवी येऊन कापणार नाही पोट. असं आपण कुठे बोलत नाही. हा आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे की नको? आज तो बोलतो देवी येऊन पोट कापू दे. मी असं बोललोच नाही. हा? मी असं बोललोच नाही. हे, नाही मग काय बोला मी बोलतो नवस घेतलं. नवस घेतलं तर असं ऑटोमॅटिक. यशवी कशी झोपते कशी झोपते दाखव ही बा गादीवर झोपली बा कशी कसा डोका कसा टेकवते. आम्ही बसलो इथं असा मस्त पसारा मांडून जेवणाची तयारी चालू. नाना पादे लोक नाना पादे हे बघ, पादे हे बघ, पादे माझ्या पादे नानाला. उब्बा दे उब्बा ना ना. या जेवायला सगळ्यांनी मस्त कोंबडा बनवले आणि सगळी जेवायला बसल्या. रुपेश भाई हा कसा आले. एक नंबर जेवण झाले. एक नंबर का बघ कसा. या लवकर आई किरण भाई वहिनीचा आणि जेवतो तू. वरती नाही ते 5 पर्यंत एक गेलतो एकदम. त्यात त्या वजन किती वजन नाही पापोडा सुटला. कसा कसा पापड सुटलेला तुला हा? पोट वरती आलता का खाली गेलता. वरती आलता छातीच वरती असती. पावसाळ्यात गेलतो. पावसाळ्यात गेलतो आम्ही वरती तर असा नुसता फुपाटा सुटलेला. हा, 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 हा. झाला आमचा आता सगळा प्रोग्राम. आता घाम फुटले याला बी आणि माझा तर पुरा ताप निघला बाहेर. देवीच्या मंदिराच्या बाहेर बसलो आम्ही 150 सबस्क्राईब झाले जातात भावाचे आमच्या. आणि आम्हाला एक चांगली खबर भेटली इथं आल्यावरती की दाखवतो तुम्हाला बघा मंडळी. आहे बघा 150 सबस्क्रायबर महेश ब्लॉग्स. टोटल सबस्क्रायबर 150. आणि चांगले कसा वाटला आपले 150 झाले. हा मस्त एकदम लोकांचा सपोर्ट आपल्याला चांगला भेटतोय. आहे असं ना? भेटत राहू दे पुढे बी. भेटत राहू दे ना. मग आम्ही आलतो इथे दर्शनाला आम्ही येत असतो. खूप चांगल्या ठिकाणी देवीचं मंदिर पूर्ण जंगलामध्ये. खूप लोक म्हणजे ज्यांना माहिती ते येत असतात आणि आम्ही पण प्रत्येक वेळी येत असतो. असं नाही की पहिल्यांदा आलं. आमच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये हे पहिल्यांदा दृश्य तुम्हाला बघायला भेटतंय. रुपेश कसं वाटतं तुला इथं आल्यावरती. एक नंबर आहे मला तर. एक नंबर आहे. हा सुकून आहे इकडे. शांतता ज्या शांतता पाहिजे ना इकडे. शांतता पॉझिटिव्हिटी आणि आपली काय देवीला नवस वगैरे बोलायचं असेल तर त्यांनी यावा इथे. मी तर नवस बोललो की वजन कमी करू दे ना लवकर. बघू आता देवी ऐकतं का. चला आता आमचं सगळं आवरलंय. आई निघायचं का. हा निघायचा. चला निघतो आता इथून. मंडळी हा जो मंदिर आहे हा बघा हा मंदिर आहे. हा पूर्ण मेन मंदिर तिथे वरती आहे. तिथे पोचू शकत नाही म्हणून इथे इथला जो पुजारी इथले पुजारी इथे असतात. ते सेवा करत असतात. इथे आहे ना इथे आदिवासी लोकांची घरं आहेत. इथे घर आहे इथे घर आहे. हे पहिले एकच होता. आता इथं घरं बांधलेत. सरकारच्या योजनेतून घरं बांधलीत. मंडळी हा एक रस्ता जातो तिथे डोंगरावरती जायला. इथून जाता येतं 5 पायऱ्यांवरती. फक्त 5 पायऱ्यांवरती जाऊ शकतो. त्याच्यावरती आपण तर नाही जाऊ शकत कारण सुविधा नाही आहे तिथे. फक्त तेच लोक जातात. त्यांना हे मंदिर खूप वर्षापासून इथं आहे. इथलेच आदिवासी लोक आहेत जे सेवा करत असतात. आणि हे मंदिर पडतं कुठे तुम्हाला सांगतो मी. पडगा जो आहे पडगा टोल नाक्याच्या पुढे आले की एक बोरिवलीचं एक बोर्ड लागलेलं आहे. मिठाईवाला आहे तिथे बिकानेरचा. तिथून सरळ लेफ्ट मारून आतमध्ये यायचं. आतमध्ये सरळ आले ना तर एक बोर्ड लागलेला असतो देवीचा. एक बंगल्याच्या पुढे थोडा एक बोर्ड लागलेला आहे. तिथून लेफ्ट मारून आतमध्ये या मंदिराजवळ तुम्ही येऊ शकता. हा बघा हा रस्ता घेऊन येतो पूर्ण असा मंदिराजवळ. तर तुम्ही या नक्की. तुम्हाला खूप आनंद वाटेल इथे आल्यावरती आणि खूप चांगली जागा आहे. कारवा देवीचं मंदिर कारवा देवीचं मंदिर आहे. तर या तुम्ही नक्कीच या इथे. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी कमेंटमध्ये नक्कीच तुम्हाला डायरेक्शन सांगून देईन.
चला आता आम्ही निघतो. रुपेश भाई निघायचं का? हा? हो निघायचं का? चला निघतो आता घरी जायला आणि भेटतो तुम्हाला. आम्ही घरी जातच होतो. एक सीन बघा, तुम्ही बघून तर पक्का जातो. पाणीपुरी जायचं उठली आता पाणीपुरी खावा. पाणीपुरीचे स्वप्न बघत असते वहिनी. आजच समजतं आम्हाला पण. तर आता आलो मी घरी येऊन आंघोळ केली, पहिले फ्रेशअप झालो. आई काय तेव्हा ना मी काय बोलतो, आज कारवा देवीला गेलतो मी. तुला माहिती आहे ना मंदिर? हो हा? आपण तू तर सांग देवीबद्दल. जशी एकविरा माता आहे ती देवीबद्दल त्या तिकडच्या ठिकाणाबद्दल लोकांना माहित नाही. आता ज्यांना ज्यांना माहित आहे ती लोक जातात तिथं. आपल्याला पण नव्हता माहिती, पण आपल्याला पण दुसऱ्याकडून माहिती पडलं. त्यावेळी सांगितलं आपल्याला इथे इथं तुम्ही दर्शनाला जा, तिथे देवी मस्त दर्शन खूप भारी भेटतं, म्हणजे चांगली आहे. सगळे इच्छा पूर्ण होतात, लोकांना आनंद होतो तिथं गेल्यावर. मग आम्ही पण ऐकलं त्यांचं, आम्ही पण जाऊन आली. व्यवस्थित दर्शन बिर्शन, म्हणजे गर्दी नाही, जंगल भाग आहे, डोंगर भाग आहे, पण भारी आहे मंदिर. एकदम सुकून वाटतं असं तिथं गेल्यावर. तिथं गेलं ना असं सुकून वाटतं, म्हणजे असं घरी नकोच असं म्हणजे यायला. तिथं बरं वाटतं. हवा बिवा एवढी सुसट हवा येते ना, तर तुम्हाला पण वाटेल की जावा तिथे एकदा तरी. आता मी तर दाखवला. हा आता माझ्या मुलांनी तिथं गेलेला आतो दर्शनाला. आम्ही कधीतरी असं जातो, म्हणजे आम्हाला आठव आली का दर्शनाचा या आला का आम्ही जाते तिथं. तिचा बुलावा आला का आम्ही जाते दर्शनाला. मग दर्शन तिचं घेता मग येतं. कशी देते फोन करून? म्हणजे आपल्या मनापासून इच्छा होते ना का आपण जावा तिथं दर्शनाला, देवीचं दर्शन घ्यावा नाही यावा. प्रत्येक देवाचं दर्शनाला माणूस भेटीला जातच ना, तसं आपण पण जाऊन आली. सगळीच लोक कुठे ना कुठे जातातच. जसं आपल्याला आता जवळ पडला मग आपण तिथं जाऊन येतात. जिथं जिथं लांब वाटतं तिथं लवकर. हा मंदिर भारी आहे, खूप भारी आहे ना. तिथं झाडं बिडं सगळं मस्त वाटतं. एवढी तिथं आदिवासी लोक राहतात, ती लोक एवढ्या जंगलात राहतात, त्यांना अजिबात म्हणजे भीती पण नाही वाटत, काय नाही. ती लोक कशी राहतात ना, आपण एवढं या नसून आपल्याला सगळ्याची दुनियाची भीती. ती लोक कशी घाबरत नाही, काही नाही, म्हणजे त्यांना किती मानायला पाहिजे. मग साप जनावर काय बी नाही, एवढं जंगल आहे ना. तुम्ही आता त्या व्हिडिओ मध्ये माझ्या मुलाने तुम्हाला दाखविलं, तो त्याच्यामध्ये बघून तुम्हाला असं वाटेल की खरोखर ती आई काही खोटं नसं सांगत. तर तसंच एक आता तिथं गेलतो दर्शनाला. आपलं 150 सबस्क्रायबर पूर्ण झाले. पब्लिकने आपल्याला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. चांगली बात आहे ना. मला आपल्याला आनंद म्हणजे झाला. त्यांनी स्वीकारलाय की युट्यूब वरती महेश काहीतरी घेऊन आलाय आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याही अजून सपोर्ट करावा, अजून चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. माझा मुलगा करतेच, त्याला मी सपोर्ट, आई एक सपोर्ट करते. मुलाच्या पाठीशी आई बाप त्यांचा पाठीशी आहे. तुमचा बिन आशीर्वाद असून दे. माझा मुलगा पुढे गेला तर तुम्हाला जास्तीच आनंद होईल, आम्हाला पण होईल. त्याच्याकरता तुम्ही सपोर्ट करा त्याला. असंच आनंदी ठेवा, आम्ही पण आनंदी राहू, तुम्ही पण राहा. पावसा पाण्याचा दिवस आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कसं दवाखाना सगळं भरल्यात, ज्यांचे प्रत्येकाचे आजारपणा चालूच आहेत. ज्याने त्याने स्वतःची काळजी घ्या, मुलाबालांची सर्वांची काळजी घ्या. आनंदी राहा, आम्हाला बिन आनंदी ठेवा, तुम्ही बिन राहा, सगळी सुखी राहा. मशीन गन मशीन बोलायला लागल्यावर गन मशीन नाही बाबा. आता तर माझ्या मुलाला का तिचं काय सांगतात जा बाबा हॉस्पिटलला. खूप लोक घाबरतात. तर आता जसं माझ्या डोक्याला केस, म्हणजे जशी मी बिमार पडलेलो तर केस कमी झाले. केस त्याची भरपूर होती, काय तरी मी असं घाबरलो नाही की अरे या डोक्याला केस कमी आहेत. जाऊ आता आहे तो. आता आई बापाला माहिती होती केस आहे होती का नव्हती ती. ते आता तर प्रत्येक ठिकाणी. आता मी कधी असा विचार केला आता ती केस कसं मुला पहिले जेल वगैरे हे ते लावायची, त्याच्याने आम्ही सांगून टाकली अरे बाबा नका लावू, ते केस त्याच्यात जातात. पण ती मुला काय ऐकतात. लहान लहान जे शोक लागलं तेच 24 घंटे ते काही ना काही हानीत राहतात ना, ते केसांना लावून मोकली ना. मग आम्ही बोलतो आता हे बघ आता किती केसांना भारी पडला.
आता आपल्या पण मी काय बोलता, मी तो विचार केलाच नाही की मी कसा दिसेल काय. मी जसं आहे मी तसं हो आहे जसं आहे पण तसं मला आहे. थोडासा म्हणजे मी एवढा विचार नव्हता केला आई की मी युट्यूब चालू करेन आणि व्हिडिओ बनवून नाही त्याने आम्हाला पण नव्हतं माहिती, आम्हाला पण धक्का दिला थोडासा त्याने म्हणजे एकदम. थोडा मनामध्ये होती भीती की त्याने बघ, अचानकच किती पण चालू केला केलं. तरी टीव्ही वरती मोबाईल वरती आपण दिसायला लागतो, तर आपल्याला वाटतं की आपला चेहरा दिसायला चांगला असला पाहिजे काय. पण मी असा काही विचार केलाच नाही. माझ्यामध्ये कला आहे. हे बा देवाने जसं घडवले तसं माणसं सगळी जगात आले. कोण सुंदर असतं, कोणी चांगलं असतं, कोणी काय असतं, पण जे देवाला मंजूर आहे ते माणसाला पण मंजूर व्हायला पाहिजे ना. जे देवाने घडवले आता बघ मी काय विचार करता, मी तो विचार करत नाही की माझ्या डोक्याला केस आहे, तुम्हाला केस कमी आहे. आता माझी ट्रीटमेंट चालूच आहे. हो ट्रीटमेंट केस येतीलच, ते येतातच आहे. पण मी असा विचार केलाच नाही. जा लोकांना माझं बोलणं, तुझं बोलणं, आपल्या घरचं बोलणं, बाहेरच्या गोष्टी जर आवडत असतील तर ते माझे सबस्क्रायबर वाढत राहतील. वाढतील कानावर ते वाढू दे. अजून मी तर बोलतो अजून वाढू दे. त्यावेळी आम्हाला असंच सपोर्ट करीत राहू दे, कारण की तुमच्या सपोर्टाची आम्हाला खूप गरज आहे. गरज आहे ना. मग. पब्लिक आई बघ, आईचं तरी ऐका आता. आईने ती बऱ्याच गोष्टी बोलले. माझी मुलासाठी तुम्ही एवढं तर करू शकता. काय करू शकतो हे सबस्क्राईब तुम्ही करू शकता, लाईक आता बघ 150 पर्यंत पोहोचवले. हा मग आता आता इथं अजून पुढे पोहोचवतील आपल्याला. 150च्या पुढे आपल्याला के किंवा एम लावायचंय. लवकरात लवकर लावू बघू. आपण. भले असं त्याला अजून असंच वेगवेगळं अजून नवीन नवीन तुमच्यापर्यंत आम्ही बघ, पोहोचवण्याचा मी काय प्रयत्न करते. भले आपल्याला जेवढा आमच्यान होते तेवढा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही आता रेसिपीचा बोलत असाल तर माझा मुलगा घरी नसतो, त्याच्या कामाला तो असतं, त्याच्यामुळे रेसिपी वगैरे आम्हाला दाखवायला जास्त भेटत नाही. कधी असलं तर अरे तुम्हाला अजून ते भरपूर बाकी आहे ना. हा, अजून नाही गणपती म्हणजे अजून फॅमिलीला काय वाटत वर्ष असेल बाकी आहेत. काही लोक रेसिपी वगैरे काही दाखवत नाही, असं अरे काय recipe- नाही. असं जरुरी थोडी रेसिपी हा दाखवलं पाहिजे. जसं कसं माझा मुलगा घरी त्याला काम पण असतात बाकीची, तिकडं पण असतं तो, त्याच्यामुळे नाही जसा वेळ भेटत कशी घरी असला कधी नसला तर कधी वेळ असला तर तुम्हाला दाखवू शकता आम्ही. तर लवकरच बघू, विचार करू आपण या गोष्टीचा की रेसिपीवाला व्हिडिओ घेऊन येईन. तर चला आज मी जाऊन आलो. आता त्याला सांगते जा बाबा डॉक्टर के जा, तो बघा ऐकत पण नाही. अरे मी बरा होईल. जास्त झाला का मग बिमार नाही सुद्धा. चला या वातावरणासोबत घरामध्ये आजचा व्लॉग एंड करतो. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. अशाच काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येतो तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या परिवाराची काळजी घ्या. मी पण माझी घेतो, माझ्या परिवाराची घेतो. आनंदी राहू, आनंदात ठेवू सगळ्यांना. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय.